Chromatographic technique. Chromatography is a technique used to separate component of mixture and also purify compound. क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे तर ते आपण मिक्सचरमधले जे कंपोनंट्स आहेत ते सेपरेट करण्यासाठी किंवा त्याला प्युरिफाय करण्यासाठी कंपाऊंड प्युरिफाय करण्यासाठी ही टेक्निक यूज करतो. द नेम ऑफ द टेक्निक कम फ्रॉम द ग्रीक वर्ड क्रोमा मीनिंग कलर्स. तर क्रोमॅटोग्राफी हे जे टेक्निकचं नेम आहे हे ग्रीक वर्ड्सपासून आलं आहे. क्रोमा मीन्स कलर, म्हणजे कलर्ससाठी ही टेक्निक यूज केली जात होती. In 1903, Schwedt discovered this technique for separating the color component found in a plants. 1903 मध्ये जे श्वेत होते त्यांनी ही टेक्निक डिस्कवर केली. तर प्लांट्समधला कलर कंपोनंट सेपरेट करण्यासाठी ही टेक्निक यूज केली. त्यांनी जे प्लांटमध्ये जे पिगमेंट्स होते क्लोरोफिलचा कलर सेपरेट म्हणजे तो कंपोनंट सेपरेट करण्यासाठी ही टेक्निक सगळ्यात आधी यूज केली किंवा डिस्कवर केली. द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ सबस्टन्स इन दिस टेक्निक इज सिमिलर टू सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. क्रोमॅटोग्राफी टेक्निकचा जो प्रिन्सिपल आहे तर सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनमध्ये जो प्रिन्सिपल आहे तोच प्रिन्सिपल इथे सुद्धा यूज होतो. दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉल्यूट इन टू फेज. कारण इथे पण काय होतं, जे सॉल्यूट आहे तो कंपोनंट आहे तो दोन वेगवेगळ्या फेजमध्ये काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होतो आहे. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनमध्ये सुद्धा तो दोन वेगवेगळ्या फेजमध्ये डिस्ट्रीब्यूट होत होता. इन क्रोमॅटोग्राफी वी यूज टू फेज फॉर सेपरेशन. आता क्रोमॅटोग्राफीसाठी आपल्याला दोन फेजेस असतात सेपरेशनसाठी. त्याच्यातला पहिला जो फेज असतो स्टेशनरी फेज आणि दुसरा आहे मोबाईल फेज, असे दोन फेज आहेत. This technique is based on difference in rate at which a component in each mixture move through the stationary phase under the influence of the mobile phase. आता ह्या टेक्निकचा जो बेस आहे तर कंपोनंट्सचा जो रेट आहे हा कंपोनंटचा रेट्स हे लावून दे काय कंपोनंट आहे त्याचा जो रेट आहे तो स्टेशनरी फेजमध्ये आणि मोबाईल फेजमध्ये हा डिफरन्स आहे. ओके, म्हणजे मोबाईल फेजचा इफेक्ट्स त्याच्यावर होणार आहे. फर्स्ट, द मिक्सचर ऑफ कंपोनंट्स इज लोडेड ॲट वन एंड ऑफ द स्टेशनरी फेज अँड देन द मोबाईल फेज. ह्या टेक्निकमध्ये सुरुवातीला काय असतं, जे मिक्सचर्स आहेत मिक्सचर ऑफ कंपोनंट हे स्टेशनरी फेजवर लोड केले जातात म्हणजे टाकले जातात आणि त्याच्यानंतर ते मोबाईल फेजमध्ये टाकले जातील. विच इज अ प्युअर सॉल्व्हंट और मिक्सचर ऑफ अ सॉल्व्हंट. एक तर ते प्युअर सॉल्व्हंट असेल किंवा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट असेल. इज अलाउड टू मूव्ह ओव्हर द स्टेशनरी फेज. म्हणजे जो मोबाईल फेज असतो हा एक तर प्युअर सॉल्व्हंट असेल किंवा मिक्सचर ऑफ सॉल्व्हंट असेल आणि त्याला अलाउड केलं आहे स्टेशनरी पेजवर मूव्ह होण्यासाठी. डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह अफिनिटी ऑफ द कंपोनंट टुवर्ड्स द स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज दे रिमेन ऑन द सरफेस ऑफ स्टेशनरी फेज और मूव्ह अलॉंग विथ द मोबाईल फेज अँड ग्रॅज्युअली गेट सेपरेटेड. आता जो कंपोनंट असणार आहे त्या कंपोनंटची अफिनिटी जी आहे स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेजसाठी, तर तो कंपोनंट स्टेशनरी फेजवर असेल आणि मोबाईल फेजने तो काय होतो, मोबाईल फेजबरोबर तो मूव्ह होतो. ओके, आणि ग्रॅज्युअली ते काय होतात, दोघं सेपरेट होतात. द स्टेशनरी फेज कॅन बी सॉलिड और लिक्विड. स्टेशनरी फेज हा सॉलिड असू शकतो किंवा लिक्विड असू शकतो. Depending on the stationary phase, chromatography is classified into adsorption chromatography and partitions chromatography. तर स्टेशनरी फेजनुसार क्रोमॅटोग्राफीचं आपण दोन याच्यात क्लासिफिकेशन करतो. एक आहे ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि दुसरं आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. असे दोन याच्यात आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. पहिली टेक्निक आता बघतोय आपण ती आहे ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ह्या क्रोमॅटोग्राफीमध्ये
दिस टाईप ऑफ क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ॲड्झॉर्प्शन. तर ही जी ॲड्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी हिचा प्रिन्सिपल काय आहे, तर ॲड्झॉर्प्शन जे आहे ते डिफरन्शियल आहे, वेगवेगळे ॲड्झॉर्प्शन होतं. डिफरंट सॉल्यूट्स आर ॲड्झॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट ऑन द स्टेशनरी फेस. म्हणजे जे डिफरंट सॉल्यूट्स असणार आहेत ते जे स्टेशनरी फेसमध्ये जे ॲड्झॉर्ब होणार आहेत त्यांचं जे ॲड्झॉर्ब होण्याचं प्रमाण आहे ते डिफरंट असणार आहे. ॲड्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी इज ऑफ अ फॉलोइंग टू टाईप. ॲड्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचे दोन टाईप आहे. त्याच्यात जी पहिली टेक्निक आहे, पहिली क्रोमॅटोग्राफी ती आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी. ती आता आपण पाहणार आहोत. दिस टाईप इन्व्हॉल्व सेपरेशन ऑफ कंपोनंट ओव्हर अ कॉलम ऑफ स्टेशनरी फेस. आता कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये जे कंपोनंट सेपरेट होणार आहेत ते ओव्हर कॉलम ऑफ स्टेशनरी फेजमध्ये. स्टेशनरी फेजमध्ये म्हणजे एक प्रकारचं तिथं कॉलम असणार आहे स्टेशनरी फेज. आता तो कुठल्या प्रकारचा असेल तो बघू आपण. द स्टेशनरी फेज मटेरियल कॅन बी ॲल्युमिना सिलिका जेल. जो स्टेशनरी फेज आहे इथं तो ॲल्युमिना किंवा सिलिका जेल असेल. ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि सिलिका जेल म्हणजे एक स्लरी असते ती. अ स्लरी ऑफ स्टेशनरी फेज मटेरियल इज फीड इन अ लॉन्ग glass tube provided with a stopcock at bottom and glass wool plug at the lower end. सॉरी, स्लरी म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड असेल किंवा सिलिका जेल असेल ती स्लरी असते, पेस्ट सारखी असते, पेस्ट सारखी. तिच्याने एक लॉंग ग्लास ट्यूब काय केला जातो, फिल केला जातो. समजा अशा पद्धतीने एक लॉंग ग्लास ट्यूब असेल, ठीक आहे. अशा पद्धतीने एक लॉंग ग्लास ट्यूब असेल. ओके, इथं एक स्टॉप असतं. आता हा जो लॉंग ग्लास ट्यूब आहे हा काय केला जातो, त्या स्लरीने फिल केला जातो. म्हणजे ती पूर्ण स्लरी याच्यामध्ये काय केली जाईल, टाकली जाईल. अशा पद्धतीने पूर्णपणे ती स्लरी याच्यामध्ये ही फीड केली जाईल. ठीक आहे, अशी फीड केली जाईल. ओके, आणि बॉटमला म्हणजे जो बॉटमला स्टॉपकॉक असेल आणि तिथे काय केलं, एक आपण वूल प्लग एक लोअर एंडला आपण कनेक्ट केलं आहे, म्हणजे तिची स्लरी ती खाली पडायला नको. द मिक्सचर टू बी सेपरेट इज डिझॉल्व इन स्मॉल अमाऊंट ऑफ ॲप्रोप्रिएट सॉल्वंट अँड इज देन लोडेड ऑन द टॉप ऑफ द ॲड्झॉर्बंट कॉलम. जे मिक्सचर असेल आपल्याला जे सेपरेट करायचं आहे, कंपोनंटचं जे मिक्सचर असेल ते स्मॉल अमाऊंटमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपल्याला एक सुटेबल सॉल्वंट यूज करायचं आहे. आणि ते काय करायचं, जो ॲड्झॉर्बंट कॉलम होता, जो ॲड्झॉर्बंट कॉलम आपण दाखवला होता, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कॉलम दाखवला होता. ठीक आहे, इथं स्टॉपकॉक आहे. ओके, इथं आपण काय केलं आहे, स्लरी ॲड केलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता ते जे मिक्सचर असणार आहे ते मिक्सचर काय करायचं आहे, स्मॉल क्वांटिटीमध्ये इथं ॲड करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला एक सुटेबल सॉल्वंट यूज करावं लागेल, ते करायचं आहे. अ सुटेबल मोबाईल फेज विच इज कुड बी अ सिंगल सॉल्वंट और अ मिक्सचर ऑफ अ सॉल्वंट इज देन पोर्ड ओव्हर द ॲड्झॉर्बंट कॉलम. नंतर जो मोबाईल फेज आपण इथे घेणार आहोत, इथे जो आपण मोबाईल फेज घेणार आहोत तो एक तर सिंगल सॉल्वंट असू शकतो किंवा मिक्सचर ऑफ सॉल्वंट असू शकतो. तो आपल्याला काय करायचा, त्या कॉलमवर म्हणजे जो ॲड्झॉर्बंट कॉलम आहे, म्हणजे आपली जी स्टेशनरी फेज आहे त्याच्यावर तो आपल्याला ओतायचा आहे. द मिक्सचर अलॉंग विथ अ मोबाईल फेज स्लोली मूव्स डाऊन द कॉलम. आता जे मिक्सचर असणार आहे तो जो आपण मोबाईल फेज सॉल्वंट घेतला आहे त्याच्याबरोबर काय होईल, तो स्लोली मूव्स डाऊन होईल, म्हणजे त्या कॉलममध्ये तो खाली येत जाईल. द सॉल्यूट गेट ॲब्झॉर्ब ऑन स्टेशनरी फेज अँड डिपेंडिंग ऑन द डिग्री विच दे आर ॲब्झॉर्ब. आता जे सॉल्यूट असणार आहे ते काय होणार आहे, स्टेशनरी फेस म्हणजे जो ॲल्युमिना किंवा सिलिका जेल असेल त्याच्यावर ॲब्झॉर्ब होईल, आणि त्याचं जे ॲब्झॉर्प्शन असणार आहे ते डिपेंडंट असेल डिग्री टू विच दे आर ॲब्झॉर्ब. ओके, म्हणजे तो त्याच्यामध्ये किती प्रमाणात तो ॲब्झॉर्ब होऊ शकतो, कारण ॲब्झॉर्प्शन ते कंपोनंटचं कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे.
द सॉल्यूट गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर, आणि अशा पद्धतीने जे सॉल्यूट आहेत किंवा जे कंपोनंट्स ऑफ मिक्स झालेले होते ते काय होतील, सेपरेट होतील. द मोस्ट स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब कंपोनंट इज रिटेन ऑन द कॉलम अँड अदर मूव डाऊन टू द कॉलम टू व्हेरियस डिस्टन्स फॉर्मिंग बँड ॲज शोन इन अ फिगर इन 3.7. जो सगळ्यात जास्त ॲब्झॉर्ब झालेला असेल कंपोनंट तो त्या कॉलमवर रिटेन असेल आणि जे अदर असतील ते मूव डाऊन होतील. म्हणजे जो सगळ्यात जास्त ॲब्झॉर्ब झालेला असेल सॉलिड फेजवर तो मागे राहून जाईल आणि जो कमी ॲब्झॉर्ब झालेला असेल तो काय असणार आहे, तो मूव डाऊन, तो लवकर खाली येईल. ओके, आपल्याला डायग्राममध्ये दाखवलं ते आपण आकृती बघणार आहेत. हे बघा इथे आकृतीत दाखवलं आहे आपल्याला. जर आपण व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला शो होतं आहे अशा प्रकारे डायग्राम दाखवली. ओके, डायग्राममध्ये आपल्याला हा एक ॲब्झॉर्बन घेतलेला आहे स्टेशनरी फेज, जे काय असणार आहे, सिलिका आहे असं म्हणू किंवा ॲल्युमिना आहे असं आपण म्हणू. नंतर मिक्सचर ऑफ कंपोनंट टाकला आपण, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे समजा 3 कंपोनंट आहे त्याच्यामध्ये, आणि वरती आपण एक सुटेबल सॉल्व्हंट घेतलेलं आहे. ठीक आहे, खाली इथं ग्लास फुल आपण लावलेला आहे. ठीक आहे, नंतर थोड्या वेळानंतर काय होईल बघा, हे जे कंपोनंट आहे हे सेपरेट होताना दिसतील. आणि बघा म्हणजे बघा इथं ए जास्त ॲब्झॉर्ब झाला आहे म्हणून तो रिटेन, तो मागे राहिला. कम्पेरेटिव्ह बीचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं म्हणून तो पुढे आला, आणि सी सगळ्यात कमी ॲब्झॉर्ब झाला म्हणून तो काय आला, पुढे आला. ठीक आहे, अशा पद्धतीने सॉल्व्हंट बरोबर ते काय झाले, पुढे मूव्स डाऊन झाले. तर ही जी डायग्राम आहे आपली ही कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे आपलं. ओके, आपण डिफरंट स्टेजेस ऑफ सेपरेशन त्याचं बघितलं आहे. द कंपोनंट विच इज लेस स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब इज डिॲब्झॉर्ब फर्स्ट. जो कंपोनंट सगळ्यात कमी ॲब्झॉर्ब झाला असेल तो सगळ्यात आधी डिॲब्झॉर्ब होईल, म्हणजे खाली जाईल, आणि लिव्ह द कॉलम फर्स्ट, आणि सगळ्यात आधी तो खाली येईल, त्याला आपण तिथं कलेक्ट करू शकतो. वाईल द स्ट्रॉंगली ॲब्झॉर्ब कंपोनंट इज इल्युटेड लॅटर. अरे the solution of this component are collected separately. अशा पद्धतीने आपण जे सोल्युशनमधले कंपोनंट होते ते सेपरेटली कलेक्ट करू शकतो. ऑन इव्हॅपोरेटिंग द सॉल्व्हंट द सॉल्यूट कॅन बी रिकवर्ड. ओके, आणि त्या प्रत्येक कंपोनंटमध्ये सोल्युशन पण असेल, ते सोल्युशन काय असणार आहे, इव्हॅपोरेटिंग होऊन जाईल, आणि अशा पद्धतीने सॉल्यूट्स काय होतील, आपल्याला रिकवर केले जातील. तर अशा पद्धतीने आपण कॉलम क्रोमॅटोग्राफी बघितली. आता पुढचा जो टॉपिक आहे थिन लेयर क्रोमॅटोग्राफी, त्याच्यात आपण पाहू. अ थिन लेयर 0.2 millimeter of thick of thick of adsorbent silica gel or alumina spread over a glass plate acts as the stationary phase. तर थिन लेयर क्रोमॅटोग्राफीमध्ये आपल्याला जो लेयर घ्यायचा 0.2 mm घ्यायचा आहे, तो ॲब्झॉर्बन जो असणार आहे सिलिका जेल असेल किंवा ॲल्युमिना स्प्रेड असेल ग्लास प्लेटवर, आणि तो काय असणार आहे, स्टेशनरी फेज असेल. द प्लेट इज कॉल्ड ॲज अ थिन लेयर क्रोमॅटोग्राफी प्लेट और क्रोमो प्लेट. त्या प्लेटला आपण थिन लेयर क्रोमॅटोग्राफी म्हणतो किंवा क्रोमो प्लेट असं म्हटलं जातं. द मिक्सचर ऑफ सॉल्यूट इज अप्लाय ऑन अ क्रोमो प्लेट ॲज स्मॉल पॉट्स अबाउट 2 cm फ्रॉम द वन एंड ऑफ द प्लेट ॲज शोन इन फिगर. नंतर जे मिक्सचर्स असणार आहे त्या मिक्सचरचा आपण एक स्मॉल जो स्पॉट असणार आहे तो बॉटमकडनं 2 cm आपण तो आपण तो ठेवणार आहे, जो आपल्याला पुढे डायग्राममध्ये दाखवलेला आहे. The plate is then placed in a closed jar containing the mobile phase such that spot is well above the mobile phase. आता ती जी प्लेट असणार आहे ग्लास प्लेट, ती आपण मम्माकडे सविता. आता जी प्लेट असणार आहे ती आपण एका क्लोज जार कंटेनमध्ये ठेवणार आहे. ओके, द मोबाईल फेज सच दॅट स्पॉट इज वेल अबोव द मोबाईल फेज, आणि तिथे आपण एक मोबाईल फेजसुद्धा घेतलेला आहे. ठीक आहे, तो जो मोबाईल फेज असणार आहे, मोबाईल फेज म्हणजे एक आपण सॉल्व्हंटच घेतोय. ठीक आहे, तो मोबाईल फेजच्या वरती काय असणार आहे, स्पॉट असणार आहे, याची आपण काळजी घ्यायची आहे. ॲज द मोबाईल फेज रायझेस अप द कंपोनंट ऑफ द मिक्सचर मूव्ह अलॉंग विथ इट. आता जो मोबाईल फेज असणार आहे रायझेस अप द कंपोनंट ऑफ द मिक्सचर मूव्ह अलॉंग विथ इट. आता
आता जो मोबाईल फेज असेल तो काय करेल, ते जे सॉल्यूटमधले कंपोनंट होते किंवा मिक्सचरमधले कंपोनंट आहेत त्याला तो काय करतो, त्याच्यासोबत वरती आणतो. ओके, त्याच्यासोबत तो त्यांना घेऊन येईल, वरती घेऊन येईल. दे मूव अप टू डिफरंट डिस्टन्स डिपेंडिंग अपॉन देअर डिग्री ऑफ ॲड्झॉर्प्शन अँड दस गेट सेपरेट. आता त्याच्यातले जे कंपोनंट आहेत सगळ्यांचं जे ॲड्झॉर्प्शन आहे ते कसं आहे, वेगवेगळे आहे, म्हणून ते काय होतील तिथं सेपरेट होतील. द कंपोनंट आर कलर दे ॲपियर ॲज सेपरेटेड कलर स्पॉट ऑन द प्लेट. समजा कंपोनंटला जर वेगवेगळे कलर असतील तर त्यांचं ॲड्झॉर्प्शन वेगवेगळे असल्यामुळे, डिग्री ऑफ ॲड्झॉर्प्शन वेगवेगळे असल्यामुळे ते आपल्याला त्यांचे वेगवेगळे कलर स्पॉट वेगवेगळ्या डिस्टन्सवर ऑब्झर्व होतील. इफ द कंपोनंट आर नॉट कलर बट हॅव अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुरोसन्स दे हॅव व्हिज्युअलाइज अंडर UV लाईट और प्लेट कॅन बी केप्ट इन अ चेंबर कंटेनिंग फ्यू आयोडीन क्रिस्टल. समजा कंपोनंट्स जर कलर नसतील परंतु त्यांना फ्लुरोसन्स प्रॉपर्टी असेल तर UV लाईटमध्ये बघितल्यानंतर आपल्याला ते व्हिज्युअलाइज होतील, ऑब्झर्व होतील. किंवा आयोडीन क्रिस्टलच्या चेंबरमध्ये जर आपण ठेवलं तर ते आपल्याला व्हिज्युअलाइज होतील. द आयोडीन वेपर आर ॲब्झॉर्ब बाय द कंपोनंट अँड द स्पॉट ॲपियर ब्राऊन. जे आयोडीनचे व्हेपर असतील ते कंपोनंट्सच्या इथं काय होतात, ॲब्झॉर्ब केले जातात बाय द कंपोनंट्स त्यांना ॲब्झॉर्ब करतील अँड द स्पॉट ॲपियर ब्राऊन, आणि आपल्याला ते जे डिफरंट कंपोनंट होते ते आपल्याला ब्राऊन कलरमध्ये दिसतील. अमायनो ॲसिड आर व्हिज्युअलाइज बाय स्प्रेइंग द प्लेट विथ अ सोल्युशन ऑफ निनहायड्रिन. तर अमायनो ॲसिड्स आर व्हिज्युअलाइज बाय स्प्रेइंग द प्लेट विथ अ सोल्युशन ऑफ निनहायड्रिन. जर निनहायड्रिनचा आपण जर स्प्रे केला तर आपल्याला जो अमायनो ॲसिड आहे तो काय होतो, व्हिज्युअलाइज होईल. दिस इज नोन ॲज स्प्रेइंग एजंट. त्याला स्प्रेइंग एजंट असं म्हटलं जातं. तर बघा, जी थिन लेअर क्रोमॅटोग्राफीची डायग्राम आहे ती आता आपण पाहू. ही आहे आपली थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे, याच्यामध्ये बघा सुरुवातीला काय केलेलं आहे, एक ग्लास प्लेट आहे, त्याच्यावर समजा सिलिका जेल आहे, त्याला आपण काय म्हणतो, एक तो स्टेशनरी फेज आहे. ठीक आहे, ग्लास जारमध्ये ते ठेवलं आहे. खाली काय घेतलं आहे, सॉल्वंट जे लिक्विड आहे ते इथं मोबाईल फेज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं एक स्पॉट इथं दिलेला आहे बघा, इथं 2 सेंटीमीटरची लाईन आहे, त्याच्यावरती स्पॉट दिलेला आहे. आणि बघा आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेस दिसत आहेत, ते कंपोनंट बघा वेगवेगळे सेपरेट होताना दिसतील. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघा, इथं आपल्याला क्लिअरली दिसतंय सॉल्वंट, सॅम्पल स्पॉट होता, ॲब्झॉर्ब कोटेड ग्लास प्लेट आहे, जार आहे. आणि आपण जर बघितलं सगळ्यात शेवटी तर आपल्याला वेगवेगळ्या डिस्टन्सला हे बघा इथे मिक्सचर होतं. ठीक आहे, वेगवेगळ्या डिस्टन्सला बघा, हा एक स्पॉट, हा दुसरा स्पॉट, हा तिसरा स्पॉट, आणि हे बघा डिस्टन्सचं वेगवेगळं. आणि बघा जे सॉल्वंट असणार आहे ना ते ट्रॅव्हल करते, हे इथं ट्रॅव्हल केलेलं सॉल्वंट दाखवतं आहे. त्या सॉल्वंटमुळे प्रत्येकाचा डिग्री ऑफ ॲब्झॉर्प्शन वेगवेगळे, म्हणजे समजा हा A कंपोनंट आहे, हा B कंपोनंट आहे, हा C कंपोनंट, अशा पद्धतीने काय होतात, सेपरेट आपल्याला होणार आहेत. म्हणजे एका मिक्सचरमधून आपण कंपोनंट्स काय केले, सेपरेट केले. तर याला आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी टेक्निक असं म्हणतो. आता जो सेकंड टाईप होता तो आहे पार्टिशन्स क्रोमॅटोग्राफी. ती आता आपण पाहू. इन दिस टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज बोथ आर लिक्विड. आता जी ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी होती, ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये स्टेशनरी फेज सॉलिड होता आणि मोबाईल फेज लिक्विड होता. परंतु इथे स्टेशनरी फेजसुद्धा आणि मोबाईल फेजसुद्धा दोघं लिक्विड आहे. सेपरेशन ऑफ कंपोनंट टेक प्लेस बाय कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशन ऑफ द कंपोनंट्स बिटवीन स्टेशनरी अँड मोबाईल फेज. इथे जे सेपरेशन होणार आहे कंपोनंटचं ते कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशन्स ऑफ द कंपोनंट बिटवीन स्टेशनरी आणि मोबाईल फेजमध्ये, म्हणजे ते सतत त्यांचं काय होणार आहे, डिफरन्शियल होणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पेपर क्रोमॅटोग्राफी. तर जी पार्टिशन्स क्रोमॅटोग्राफी त्याचं जे एक्झाम्पल आहे, पेपर क्रोमॅटोग्राफी एक्झाम्पल आहे. इन दिस टेक्निक अ स्पेशल क्वालिटी पेपर, ह्या टेक्निकसाठी आपल्याला स्पेशल क्वालिटीचा पेपर यूज करावा लागतो. तो जो पेपर आहे त्याला वॉटमन पेपर 1 असं म्हणतात, तो यूज करावा लागतो.
द वॉटर ट्रॅप इन द फायबर ऑफ पेपर ॲक्ट ॲज अ स्टेशनरी फेज. तर ह्या टेक्निकमध्ये आपण काय घेतो, एक वॉटर जे असतं ते वॉटर आपण घेतो. वॉटर घेतल्यानंतर वॉटर काय होतं, पेपर आहे, पेपरमध्ये सेल्युलोज असतो, आपण त्याला फायबर पण म्हणतो. तो काय करतो, वॉटर जे असतं ते फायबरमध्ये ट्रॅप होतं, म्हणजे सेल्युलोजमध्ये ट्रॅप होतं आणि तो स्टेशनरी फेज म्हणून वर्क करतो. म्हणजे वॉटर काय झालं, आता लिक्विड झालं. जरी पेपर आहे, पेपर हा इथं स्टेशनरी फेज नाही आहे, तर वॉटर ॲब्सॉर्ब झालेलं आहे. वॉटर काय झालेलं आहे, वॉटर ट्रॅप झालं आहे त्या पेपरमध्ये. तर ते वॉटर काय आहे, लिक्विड आहे आणि ते स्टेशनरी फेज आहे. The solution of mixture is spotted on the strip of chromatography paper at about 2 cm from one end of the paper using glass capillary. तर आपण जे मिक्सचर ऑफ सोल्युशन आहे त्याचा एक स्पॉट आपल्याला ठेवायचा आहे अबाउट 2 cm फ्रॉम एंड, म्हणजे बॉटमकडनं 2 cm वर तो आपल्याला स्पॉट ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर इथं पेपरमध्ये काय असणार आहे, एक ग्लास कॅपिलरीसारखं वर्क होईल. This paper is suspended in the chamber containing mobile phase, taking care that spot does not deep in the mobile phase. नंतर हा जो पेपर आहे आपल्याला काय करायचं आहे, या चेंबरमध्ये सस्पेंड करायचा आहे. ओके, म्हणजे हँगसारखा करून ठेवायचा आहे. आणि आपल्याला एक काळजी घ्यायची, जो स्पॉट आहे तो मोबाईल फेजमध्ये डीप व्हायला नको. स्पॉट हा मोबाईल फेजपेक्षा वरती पाहिजे. मोबाईल फेज इथं लिक्विडच असेल. द मोबाईल फेज रायझेस अप बाय कॅपिलरी ॲक्शन अँड फ्लो ओव्हर द स्पॉट. आता जो मोबाईल फेज असेल तो कॅपिलरी ॲक्शन्स त्याची होईल आणि तो फ्लो होईल ओव्हर द स्पॉटवर. पार्टिशनिंग ऑफ द कंपोनंट टेक प्लेस बिटवीन स्टेशनरी फेज अँड द मोबाईल फेज. तर आपल्याला असं लक्षात येईल की ते कंपोनंट्स आहेत ते सेपरेट होताना आपल्याला दिसतील. स्टेशनरी फेज, वॉटर आणि मोबाईल फेजमध्ये ते कंपोनंट्स आपल्याला सेपरेट होताना दिसतील. Different solute are written differently on the paper depending on their selective partitioning between the two phase. म्हणजे वेगवेगळे सॉल्यूट आहेत ते त्याची जी लेवल असेल वेगवेगळी असेल, पेपरवर डिपेंड असेल ती त्याच्या सिलेक्टिव्ह पार्टिशन बिटवीन टू फेज. आता दोघं फेजपैकी कुठल्या याच्यात त्यांचं पार्टिशन होतं त्याच्यावर डिपेंड आहे. दिस डेव्हलप पेपर स्ट्रीप इज अ क्रोमॅटोग्राम. आता जो पेपर डेव्हलप होणार आहे फायनली, स्ट्रीप जी आपल्याला कलरची दिसणार आहे त्याला क्रोमॅटोग्राम असं म्हणतात. सिमिलर टू थीन लेअर क्रोमॅटोग्राफी. जसं थीन लेअर क्रोमॅटोग्राफीमध्ये असतं त्याच प्रकारे आपल्याला इथे ऑब्झर्व होईल. द कलर कंपोनंट आर विजिबल ॲज कलर स्पॉट अँड कलरलेस कंपोनंट आर ऑब्झर्व अंडर UV लाईट और युझिंग स्प्रेइंग एजंट. जे कलर कंपोनंट असतील ते आपल्याला कलरमध्ये व्हिजिबल होतील आणि जे कलरलेस कंपोनंट आहे ते आपल्याला UV लाईट किंवा स्प्रेइंग एजंट त्याच्यासाठी यूज करावा लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण थीन लेअर क्रोमॅटोग्राफी हे बघितलं, त्याची डायग्राम आपण पाहून घेऊ. हे बघा थीन लेअर क्रोमॅटोग्राफीची डायग्राम आहे. याचे वेगवेगळ्या स्टेजेस दिले आहे. हा बघा इथे जो यूज केलेला आहे पेपर यूज केलेला आहे, हा पेपर आहे. आणि वॉटर तिथं काय आहे, एक वॉटर काय झालं ॲब्झॉर्ब झालं. तर वॉटर हे त्याच्यामध्ये काय आहे, एक स्टेशनरी फेज आहे. ठीक आहे. आणि आपण जे सॉल्वंट घेणार आहेत तर ते सॉल्वंट एक सुटेबल सॉल्वंट घ्यायचे, आपल्याला स्पॉट ठेवायचे. बघा हे मिक्सचरचे स्पॉट ठेवलेले आहेत वेगवेगळे आणि बघा हे वेगवेगळे काय कलर शेड्स आपल्याला ऑपरेट झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे पेपर क्रोमॅटोग्राफी आहे, याला आपण पार्टिशन क्रोमॅटोग्राफी असं म्हटलं जातं. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे रिटेन्शन फॅक्टर. मायग्रेशन ऑफ सॉल्यूट रिलेटिव्ह टू सॉल्वंट फ्रॉम इट्स गिव्स अन आयडिया अबाउट द रिलेटिव्ह रिटेन्शन ऑफ सॉल्यूट ऑन द स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजवर काय होतं, जो सॉल्वंट असतात, जो सॉल्यूट असतो त्याचं मायग्रेशन होतं कम्पेरेटिव्ह सॉल्वंट. सॉल्वंटचं पण मायग्रेशन होतं. सॉल्यूट म्हणजे काय, कंपोनंट ऑफ मिक्सचर, त्यांचं पण मायग्रेशन होतं. ओके. म्हणजे आपण जो बॉटमला स्पॉट दिलेला आहे तिथून ते वरती काय करतात, ट्रॅव्हल करतात, रायझेस अप होतात आणि ते सेपरेट होतात. ओके. दिस टर्म इज रिटेन्शन फॅक्टर ऑफ सॉल्यूट. तर आपण रिटेन्शन फॅक्टर ऑफ सॉल्यूट म्हणतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, रिटेन्शन फॅक्टर म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सॉल्यूट फ्रॉम बेसलाईन. बेसलाईनपासून सॉल्यूटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सॉल्वंट फ्रॉम द बेसलाईन. सॉल्वंटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. जर इथे आपण बघितलं ही बेसलाईन दिलेली आहे
हा एक स्पॉट आहे, स्पॉट म्हणजे हा सॉल्यूट आहे, त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्स अपॉन हा सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे वाय आहे, तर एक्स अपॉन वाय हा जो रेशो याला काय म्हणायचं रिटेन्शन फॅक्टर म्हणायचा. सॉल्व्हंट नेहमीच डिस्टन्स काय करेल जास्त ट्रॅव्हल करेल सॉल्यूटपेक्षा.